रायगडमधील 2 विद्यार्थी जे आहेत त्या रिपोर्टिंग करताना व्हायरल झाल्या होत्या। त्यांच्या गावातील रस्त्यांची परिस्थिती जी आहे ती त्या 2 विद्यार्थिनींनी दाखवली होती। त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या सर्व विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्याशी या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी संवाद साधलेला आहे। त्या ठिकाणी कशी परिस्थिती होती, कशा पद्धतीने व्हिडिओ बनवला याची माहिती जी आहे ते राज ठाकरे यांना त्यांनी दिलेली आहे। या विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत। आज राज ठाकरेंसोबत तुमची भेट झाली, कसं वाटलं, काय सांगशील? राज ठाकरेंना आज भेटलीस, काय सांगशील त्याबद्दल? खूपच छान वाटतंय आम्हाला। त्यांनी आम्हाला बोलवलं, कुठल्याच नेत्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं आणि राजसाहेबांनी आम्हाला बोलवलं। खूपच छान वाटतंय आणि ते असे बोलले सुद्धा आम्ही व्हिडिओ पाहिला म्हणून। आणि जे आम्ही रस्त्यांची हे केलेले ते म्हणजे व्हिडिओ केलेले ते म्हणजे आम्ही असंच मजाक मस्तीमध्ये केला होता आणि आम्हाला एवढं वाटलं सुद्धा नव्हतं की आमचा व्हिडिओ हा व्हायरल होईल म्हणून। तर आम्ही म्हणजे आमच्या एक मैत्रिणीने स्टेटसला ठेवलेला हा व्हिडिओ, तर कोणीतरी डाउनलोड करून हा व्हिडिओ व्हायरल केला आणि तेव्हा सगळ्यांना हा व्हिडिओ पोहोचला आणि त्यांनी आम्हाला प्रतिसाद पण दिले। तर ते बोलते खूपच छान केला म्हणून, आम्ही जे करू शकलो नाही ते तुम्ही केलं आणि खूपच छान वाटते, सगळ्यांना छान वाटते, आमच्या घरातल्यांना सगळ्यांना छान वाटते। व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रसिद्धी मिळाली। त्यानंतरची परिस्थिती आणि आज राज ठाकरेंना भेटल्यानंतरचा अनुभव कशा पद्धतीने आहे तुझे? पहिले तर आम्हाला वाटलं नव्हतं की व्हिडिओ एवढी व्हायरल झाली असेल। दुसऱ्या दिवशी न्यूज रिपोर्टर यायला लागले, त्यावेळेस आम्हाला कळलं की खूपच व्हायरल झाला आहे व्हिडिओ, असं म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचला आहे। मग अजून वाले यायला लागले, तर अजून आमचे व्हिडिओज खूप व्हायरल होत गेले आणि आत्ता त्या व्हिडिओज बघून राजसाहेबांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतं आहे। आतमध्ये जाताना पण खूप छान वाटत होतं। त्यांनी आम्हाला विचारलं की रस्ते नीट झाले का, अभ्यास कसा चालला आहे, परत तुम्हाला मोठं होऊन पुढे काय बनायचं आहे तुम्हाला, आणि आम्हाला आशीर्वाद दिले। त्यांनी विचारलं की मोठं होऊन तुम्हाला काय बनायचं आहे? रिपोर्टर बनायचं नाही तुम्ही असं सांगितलं, मग काय बनायचं आहे तुला? मला तर यूट्यूबर बनायचं आहे आणि हिला स्टेनो आणि हिला स्केच आर्टिस्ट। तुझा अनुभव कशा पद्धतीने होता राज ठाकरेंना भेटण्यासंदर्भात? त्यांनी विशेष करून विचारलं की तुम्हाला काय बनायचं आहे, तर त्यावेळेस बोललीस की मला रिपोर्टर नाही बनायचं, मला स्टेनो बनायचं आहे। त्यासोबतच त्यांनी तू तक्रार देखील केलीस की आम्हाला तर अभ्यास करायला वेळ मिळत नाही, नक्की काय कारण होतं त्या संदर्भात? आता एवढे सारे व्हिडिओ खूप व्हायरल झाले, त्यामुळे खूप सारे रिपोर्टर्स येतात। मग शाळेचे पहिले 3 तास तर ह्यातच जातात सगळे आणि त्यांना भेटताना जेवढा आनंद झाला तेवढी भीती पण वाटत होती, कारण ते राजसाहेब आहेत म्हणून भीती वाटत होती। पण तिथं गेल्यावर खूप आनंद झाला, ते चांगले बोलले आमच्याशी, संवाद साधला आमच्याशी, त्यांनी आम्हाला सर्वात पहिले बोलवले, याचा खूप आनंद झाला। नक्कीच आपण पाहतो की या सर्व विद्यार्थी जे आहेत त्या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि त्यांनी संवाद साधल्यामुळे या विद्यार्थिनीचा आनंद झाल्याचा प्रतिक्रिया जी आहे त्या विद्यार्थिनींनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।